झालं बरोबर. मौजे कोळकेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून कोयना जलविद्युत प्रकल्प तिसऱ्या टप्प्यामध्ये घरे व शेतजमीन संपादन केल्यामुळे मौजे चाकाळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे कोयना जलविद्युत प्रकल्पाका अंतर्गत 1974 मध्ये पुनर्वसन मौजे चाकाळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरीमध्ये 28 कुटुंबाचे करण्यात आले, परंतु 28 कुटुंबांना जी शेतजमीन दिली तिचा पूर्णपणे ताबा संबंधित तालुका प्रशासन, संबंधित जिल्हा प्रशासन, संबंधित विभागीय प्रशासन, संबंधित राज्य शासन व संबंधित राज्य शासनाचे प्रशासन यांनी दिल्या नसल्यामुळे 1974 सालापासून ते आज तागायत 53 वर्षांमध्ये कोयना प्रकल्पग्रस्त तिसऱ्या टप्प्यातील मौजे चाकाळे तालुका खेड येथील प्रकल्पग्रस्तांना ज्या शेतजमीन दिल्या त्यामधून 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न निघणार नाही अशा जमिनी डोंगराळ भागात आणि त्याची सर्वे कदापि होऊ शकणार अशा ठिकाणी नाही, अशा ठिकाणी शेतजमिनी दिल्या आहेत. त्यांचा ताबा संबंधित जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनाकडून, संबंधित भूमी अभिलेखकडून आज तागायत ताबा अथवा त्याचं सीमांकनच झालं नाही आणि त्या जमिनी कुठे आहेत, कुठल्या भागात आहेत हेच कोयना प्रकल्पग्रस्तांना अजिबात माहिती नाही. परंतु या संदर्भात 2024 मध्ये माननीय व सन्माननीय आमदार जयंतभाई पाटील यांनी विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक 22,755 कोयना प्रकल्पाचे पुनर्वसन प्रलंबित असल्याबाबतची प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यानुसार माननीय शंकर बर्गे अपर जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांनी शासनाकडे जी पूरक टिप्पणी पाठवली ती पूर्णपणे चुकीची आणि शासनाची दिशाभूल करण्यासारखीच आहे. त्यामध्ये त्यांनी त्या टिप्पणीत असे सुचवले आहे की जमिनीचा ताबा, त्याचं भूमी अभिलेखकडून झालेले सर्वेक्षण, सीमांकन असे नमूद करून त्यांनी एकंदरीत बौद्ध समाजातील व कोयना प्रकल्पग्रस्तावर अन्याय करून शासनाला चुकीची माहिती सादर केली. आज आम्ही 1974 सालापासून ते आज तागायत सदर जमिनीतून 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न घेऊ शकत नाही. कुठे जमिनी आहेत हेच आम्हाला माहिती नाही. कुणाला जमिनी मिळाल्या त्या नातूवाडी प्रकल्पाच्या प्रकल्प पाटबंधाऱ्यासाठी सुद्धा त्या जमिनी वापरल्या असे सुद्धा समजते, पण त्या जमिनीचं सीमांकन भूमी अभिलेखकडून किंवा जिल्हा कार्यालयाकडून का तालुका कार्यालयाकडून, विभागीय कार्यालयाकडून झाल्याचे कुठेही नमूद नाही किंवा प्रकल्पग्रस्तांना ताबा दिल्याचे कुठेही नमूद नाही. पुनर्वसन ॲक्टनुसार त्यावेळेच्या 1974, 75, 76च्या ॲक्टनुसार कोयना प्रकल्पग्रस्त तिसऱ्या टप्प्यातील मौजे चाकाळे तालुका खेड येथील प्रकल्पग्रस्तांना कुटुंबाच्या संख्येप्रमाणे अजिबात जमीन दिलेली नाही. पूर्ण धर्मांतरित बौद्ध असल्यामुळे तालुक्याच्या प्रशासनाने, जिल्ह्याच्या प्रशासनाने, विभागाच्या प्रशासनाने आम्हाला नाकारलं आणि आमच्यावर एवढा अन्याय करून त्यांनी आम्हाला रस्त्यावर वाऱ्यासारखं सोडून दिलेले आहेत जमिनी विचापासून. त्यामुळे आम्ही दिनांक 19/1/2026 रोजी राज्य शासनाला, राज्याच्या प्रशासनाला, त्याचबरोबर राज्याच्या
प्रशासनाला, राज्याच्या शासनाला, विभागाच्या शासनाला, जिल्ह्याच्या शासनाला, तालुक्याच्या शासनाला, त्या संबंधित पुनर्वसनासाठी असणाऱ्या संबंधित कार्यालयांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये एकूण आमच्या 1 ते 7 मागण्या आम्ही या निवेदनात केलेल्या आहे. या मागण्या 13 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात अशी आम्ही यामध्ये मागणी केली आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे माननीय नामदार सुमित्राताई पवार, त्याचप्रमाणे मदत पुनर्वसन मंत्री, त्याचप्रमाणे राज्यमंत्री, त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री, त्याचप्रमाणे राज्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे मागासवर्गीय आयोग, मानवी हक्क आयोग, राज्याच्या राज्यपाल महोदयांना सुद्धा निवेदन सादर केलेले आहे. आम्ही धर्मांतरित बौद्ध असल्यामुळे व कोयना प्रकल्प असल्यामुळे आम्हाला न्याय मिळावा हीच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात येत असून त्यांनी ही विनंती मान्य करून 1 ते 7 मागण्या मंजूर कराव्यात अशी पुन्हा एकदा विनंती करतो. मागण्या मंजूर न झाल्यास दिनांक 14 एप्रिल 2026 पासून आमरण उपोषण मागण्या मंजूर होईपर्यंत करणार आहे. याची शासनाने, प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. फेसबुकवर किती